श्री महालक्ष्मी देवींनी सांगितले आहे की ज्या स्त्रिया सकाळी 8 वाजल्यानंतर स्नान करतात त्या नकळत एक गंभीर दोष आपल्या आयुष्यात आमंत्रित करतात. होय मंडळी, हे केवळ आळस नाही, हे शास्त्रानुसार एक सूक्ष्म पण परिणामकारक पाप मानलं जातं. तुम्ही कधी विचार केला आहे का? फक्त स्नानाची वेळ चुकीची असल्यामुळे घरात दरिद्रता थांबते, मनात अस्वस्थता वाढते आणि कितीही पूजा केली तरी लक्ष्मी स्थिर राहत नाही. श्री महालक्ष्मी म्हणतात, जे स्त्री पुरुष योग्य वेळी स्नान करत नाहीत त्यांच्या जीवनात दुःख, आर्थिक तंगी आणि अशांतता वारंवार परत येत राहते. पण याचं दुसरं सुंदर रहस्यही आहे. जर योग्य वेळी योग्य पद्धतीने स्नान केलं तर मनुष्याच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो, रोग दूर राहतात आणि लक्ष्मी स्थिरपणे वास करते. मग प्रश्न असा आहे, स्नान नेमकं केव्हा करावं, कसं करावं, कोणता मंत्र म्हणावा, कोणत्या दिवशी पाण्यात काय मिसळावं आणि स्नानानंतर पहिलं कर्म कोणतं करावं? ही रहस्य सर्वांना माहीत नसतात. म्हणून आजची कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये मध्येच तुमच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं उत्तर दडलं आहे. कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमच्या प्रेमामुळेच ही भक्तीची ज्योत सतत प्रज्वलित राहते. एकदा दिव्य लोकांत कमळांनी सुशोभित पवित्र सरोवराच्या तीरावर स्वतः श्री महालक्ष्मी देवी विराजमान होत्या. त्यांचा मुखचंद्र शांत, तेजस्वी, करुणामय. तेवढ्यात आकाशमार्गाने नारायण नारायण असा जप करत देवर्षी नारद तेथे अवतरले. हातात वीणा, मुखावर भक्तिभाव. नारदांनी नम्रतेने वंदन केलं आणि विचारलं, हे महालक्ष्मी माते, मी पृथ्वी लोकाचा प्रदक्षिणा भ्रमण करून आलो आहे. मी असंख्य मनुष्य पाहिले. ते रोज स्नान करतात, पूजा करतात, तरीही त्यांच्या घरात दरिद्रता का आहे? त्यांच्या आयुष्यातील वेदना का संपत नाहीत? माते, स्नानाची सर्वोत्तम वेळ कोणती, योग्य पद्धत कोणती? आणि काही स्त्रिया नित्य स्नान करूनही तुमची कृपा का गमावतात? नारदांच्या प्रश्नांवर देवींच्या ओठांवर मंद स्मित म्हटलं. त्या म्हणाल्या, हे देवर्षी नारद, तुझे प्रश्न अत्यंत योग्य आहेत. स्नान हे केवळ शरीर स्वच्छ करणं नाही, ते आत्मशुद्धीचं एक साधन आहे. परंतु योग्य वेळ आणि योग्य पद्धत पाळली नाही तर त्याच पूर्ण पुण्यफळ प्राप्त होत नाही. तुला उत्तर देण्याआधी मी तुला एक कथा सांगते. ही कथा मन लावून ऐक, कारण तिच्यातच तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरं दडली आहेत. देवर्षी नारद अत्यंत नम्रतेने म्हणाले, माते, आपल्या श्रीमुखातून ही कथा ऐकण्याचे भाग्य मला लाभत आहे, हे माझ्यासाठी परम सौभाग्य आहे. कृपया ती पावन कथा मला सांगा, मी पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तिभावाने ती ऐकेन. तेव्हा श्री महालक्ष्मी देवी कथा सांगू लागल्या. या कथेचं केवळ श्रद्धेने श्रवण केल्याने मनुष्याला अनेक तीर्थांमध्ये स्नान केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं. म्हणून ही कथा अत्यंत लक्षपूर्वक ऐकावी. प्राचीन काळातील ही गोष्ट आहे. मध्य देशात एक अत्यंत सुंदर, निसर्गरम्य आणि वैभवशाली नगर वसलेलं होतं. त्या नगरात सुवर्णमंडित देवळं, गजबजलेले बाजार, सुशोभित प्रासाद आणि संस्कारांनी नटलेली कुटुंब होती. त्या समृद्ध नगरीत सेठ धनंजयराव नावाचे एक अतिशय श्रीमंत, विद्वान आणि मान्यवर ब्राह्मण राहत होते. त्यांच्या वैभवाची कीर्ती दूर दूरपर्यंत पसरलेली होती. व्यापारात प्रामाणिकपणा, समाजात मान सन्मान आणि घरी ऐश्वर्य अशा तिहेरी सौभाग्याने ते नटलेले होते. त्यांच्या विशाल प्रसादात कोणत्याही भौतिक सुखाची कमतरता नव्हती. सुवर्ण कोरीव दरवाजे, रेशमी पडदे, मौल्यवान रत्नी जडवलेली भांडी, सेवकांची वर्दळ आणि सुगंधित धूपाचा दरवळ सर्व काही विपुल प्रमाणात होतं. हे सर्व श्री महालक्ष्मीच्या विशेष कृपेनेच लाभलेलं होतं. त्या कृपेनेच त्यांच्या घरात 3 सुंदर कन्यांचा जन्म झाला. ज्येष्ठ कन्या शीतल, मधली मधुरा आणि धाकटी सुनंदा. या तिन्ही मुली रूप, लावण्य आणि कोमल स्वभावाने अनुपम होत्या. त्यांचा हास्यस्वर संपूर्ण प्रसादात आनंद पसरवत असे. त्यांच्या चंचल, खेळकर आणि गोड स्वभावामुळे घरातील प्रत्येक जण त्यांच्यावर प्रेम करीत असे. सेठ धनंजयरावांनी आपल्या तिन्ही लेकींचं संगोपन अतिशय प्रेमाने आणि जपून केलं. त्यांच्या प्रत्येक इच्छेची पूर्तता तत्क्षणी केली जाई. माझ्या मुलींना कधीच काही कमी पडू नये हा त्यांचा निश्चय होता. त्यांना उत्तम रेशमी वस्त्र, मौल्यवान दागदागिने, स्वादिष्ट अन्न, सुंदर खेळणी आणि सर्व सुखसोयी लाभल्या.
त्यांचं बालपण ऐश्वर्याच्या कुशीत वाढलं. परंतु आपल्या संततीला अपार सुख देण्याच्या उत्साहात सेठ धनंजय रावांकडून एक सूक्ष्म पण मोठी चूक घडली. त्यांनी आपल्या मुलींना धर्मज्ञान, शास्त्रपरंपरा आणि सदाचाराचं सखोल शिक्षण दिलं नाही. धन, वैभव आणि ऐश्वर्याच्या वातावरणात वाढलेल्या या कन्या जीवनाच्या आध्यात्मिक आणि नैतिक पैलूंविषयी अनभिज्ञ राहिल्या. त्यांना प्रार्थनेचे गांभीर्य, शुचिर्भूतपणाचं महत्त्व, वेळेचं भान आणि संयमाची किंमत या गोष्टी योग्य प्रकारे शिकवल्या गेल्या नाहीत. परिणामी सर्व काही असूनही त्यांच्या आयुष्यात एक अदृश्य अपूर्णता राहिली. बाह्य रूपाने त्या भाग्यवती होत्या, परंतु अंतर्मनात संस्कारांची पायाभरणी अपुरी राहिली होती. आणि हाच सूक्ष्म अभाव पुढे त्यांच्या जीवनात एक अनपेक्षित वादळ निर्माण करणार होता. काळ सरकत गेला आणि तिन्ही कन्या हळूहळू तारुण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्या. परंतु त्यांना अजून माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्यात घडणारी एक छोटीशी सवय पुढे त्यांच्या संपूर्ण भाग्यावर परिणाम करणार होती. तेव्हा सेठ धनंजय रावांनी आपलं पितृत्व कर्तव्य पार पाडण्याचा निर्णय घेतला. नगरातील प्रतिष्ठित, सुसंस्कृत आणि संपन्न कुटुंबांमध्ये त्यांनी आपल्या तिन्ही मुलींचे विवाह ठरवले. ज्येष्ठ कन्या शीतल हिचा विवाह झाला श्रीधर यांच्याशी, मधली मधुराचा विवाह झाला माधवराव यांच्याशी आणि धाकटी सुनंदाचा विवाह झाला नीलकंठ यांच्याशी. शहनाईच्या मंगल निनादात, वैदिक मंत्रोच्चारांच्या साक्षीने, अश्रू आणि आनंद यांच्या मिश्र भावनांमध्ये तिन्ही बहिणींची वरात निरोप घेऊन निघाली. त्या आपल्या सासरी पोहोचल्या आणि घरची लक्ष्मी म्हणून स्नेह, मान आणि आदराने त्यांचं स्वागत करण्यात आलं. नव्या संसाराच्या प्रारंभी सर्व काही सुखमय होतं. सासरची मंडळी प्रेमळ होती, घर मोठं आणि संपन्न होतं. काही काळ सर्व काही सुरळीत चाललं, परंतु लहानपणापासून अंगवळणी पडलेली विलासिता आणि शिस्तीचा अभाव हळूहळू त्यांच्या वर्तनात स्पष्ट दिसू लागला. तिन्ही सुना सकाळी उशिरापर्यंत निजत असत. सूर्योदय होऊन बराच वेळ लोटल्यानंतरही त्या शय्यागृह सोडत नसत. डोळे उघडले तेव्हा दिवस बराच वर आलेला असे. आळसामुळे त्या सकाळी 8 वाजल्यानंतरच स्नान करत. अनेकदा तर स्नान न करताच थेट स्वयंपाकघरात जात आणि अन्नग्रहणही करत. पूजा अर्चा कधीमधी होत असे, तीही केवळ औपचारिक. मन एकाग्र नसे, भावना शून्यपणे दिवा लावला जाई. सासरच्या ज्येष्ठ स्त्रियांनी अनेकदा प्रेमाने समजावलं, बाळांनो, पहाटे लवकर उठा, प्रथम स्नान करा. स्नान केल्याशिवाय काहीही खाऊ नका. दिवसाची सुरुवात शुद्धतेने करा. परंतु आळस आणि बेफिक्री त्यांच्या स्वभावाचा भाग बनले होते. काळ पुढे सरकत गेला आणि हळूहळू त्या घरांमध्ये अनिष्ट बदल दिसू लागले. व्यापारात तोटे होऊ लागले. कधी चोरी घडत असे तर कधी गुंतवलेलं धन बुडत असे. कर्ज घेऊनही काम सुरळीत चालत नव्हतं. परिस्थिती इतकी बिकट झाली की एकामागोमाग एक मालमत्ता विकावी लागली. राजेशाही जीवन मागे राहिलं आणि त्या कुटुंबांना साध्या झोपड्यात राहण्याची वेळ आली. परंतु तिन्ही बहिणी या दारिद्र्यपूर्ण आणि कष्टमयी जीवनाला स्वीकारण्यास तयार नव्हत्या. झोपडीत राहणं, साधं अन्न, साधं वस्त्र हे सर्व त्यांना असह्य वाटू लागलं. शेवटी त्या तिन्ही बहिणींनी आपापली सासरची घरं सोडली आणि माहेरी परत आल्या. अचानक आपल्या तिन्ही मुलींना दारात उभं पाहून सेठ धनंजयराव क्षणभर स्तब्ध झाले. परंतु पित्याचं हृदय करुणेने भरून आलं. त्यांनी बाहू पसरवून आपल्या लेकींचं स्वागत केलं. अश्रूंनी भरलेले डोळे असताना त्यांनी प्रेमाने त्यांना जवळ घेतलं आणि म्हणाले, काही हरकत नाही बाळांनो, हेच तुमचं आहे. तुम्ही आपल्या घरीच परत आला आहात. मुली परत आल्याने त्यांच्या मनाला काही प्रमाणात समाधान मिळालं. परंतु काही दिवसांतच त्यांनी लक्षात घेतलं, मुलींच्या दिनचर्येत अजिबात बदल झालेला नव्हता. माहेरीही त्या पूर्वीप्रमाणे उशिरापर्यंत निजत, स्नान न करताच अन्न घेत. नियम आणि शिस्त यांना तितकंसं महत्त्व नव्हतं. दरम्यान सेठ धनंजयराव आपल्या आयुष्यावर येणाऱ्या संकटांपासून पूर्णतः अनभिज्ञ होते. काही दिवसांतच त्यांच्या व्यापारातही अजब अडचणी येऊ लागल्या. व्यवहार अपयशी ठरू लागले. बाजारातील त्यांची विश्वासार्हता कमी होऊ लागली. धनहानीची मालिका सुरू झाली. दिवसेंदिवस परिस्थिती अधिकच बिकट होत गेली. ज्या व्यापाराने त्यांना आयुष्यभर समृद्ध ठेवलं होतं, तोच व्यापार आता सतत तोटा देऊ लागला. हे त्यांना कोड्यात टाकणारं होतं. त्यांना समजेनासं झालं, हे अनर्थ का घडत आहेत. हताश होऊन त्यांनी ईश्वराचं स्मरण केलं. ते स्वतः श्री महालक्ष्मीचे मोठे भक्त होते. दररोज स्नान करून शुद्ध भावनेने महालक्ष्मीची पूजा ते करीत असत. त्यांच्या घरात दर शुक्रवार विशेष पूजन होत. एक रात्री ते दिवघरासमोर बसले. दिव्याच्या मंद प्रकाशात त्यांनी हात जोडले आणि व्याकुळ स्वरात प्रार्थना केली,
हे महालक्ष्मी माते, मी नेहमी तुझी भक्तिभावाने पूजा केली, कधीही अन्याय केला नाही. तरी माझं सर्व काही का उद्ध्वस्त होत आहे? कृपा करून मला मार्ग दाखव. त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्या करुण हाकेला दैवी प्रतिसाद मिळणार होता. काही दिवसांनी त्यांच्या दाराशी एक तेजस्वी, दिव्य कांती असलेली साध्वी येऊन उभी राहिली. त्या साध्वीच्या मस्तकावर अद्भुत तेज झळकत होतं. नेत्रांत करुणेचा अथांग सागर होता आणि त्यांच्या देहातून दिव्य प्रभा प्रकट होत होती. जसे की सेठ धनंजयरावांनी त्या साध्वीला उंबरठ्यावर उभं पाहिलं, तसेच त्यांच्या अंतःकरणात एक विलक्षण शांती संचारली. जणू काही त्यांच्या व्याकुळ मनाला अचानक आधार मिळाला. ते त्वरित पुढे गेले आणि अत्यंत श्रद्धेने त्या साध्वींना घरात आमंत्रित केलं. त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आसन अर्पण केलं आणि स्वतः हात जोडून समोर उभे राहिले. सेठ धनंजयरावांनी तांब्याच्या पात्रात शुद्ध जल आणलं आणि त्या साध्वींचे चरण प्रेमाने धुतले. त्या पवित्र जलाची शीतलता जणू संपूर्ण घरभर पसरली. वातावरण प्रसन्न झालं. भरून आलेल्या मनाने ते म्हणाले, माते, आपण माझ्या दारी येऊन माझं जीवन धन्य केलं. साध्वींच्या मुखावर करुणामय स्मित उमटलं. त्या प्रेमळ स्वरात म्हणाल्या, वत्सा, तुझ्या मुखावर चिंता स्पष्ट दिसते आहे. तुझ्या हृदयातील वेदना मला सांग. हे ऐकताच सेठ धनंजयरावांचा धीर सुटला. कापऱ्या आवाजात त्यांनी आपली व्यथा सांगायला सुरुवात केली. माते, कधी माझं घर धनधान्याने, ऐश्वर्याने परिपूर्ण होतं. मी माझ्या तिन्ही मुलींचे विवाह मोठ्या थाटामाटात केले. परंतु त्या सासरी गेल्यापासून तिथे संकटांची मालिका सुरू झाली. त्यांच्या पतींचा व्यापार नष्ट झाला. संपूर्ण कुटुंब दारिद्र्यात लोटलं गेलं. माझ्या मुली दुःखी होऊन परत माहेरी आल्या. मला वाटलं इथे तरी त्यांना सुख लाभेल. पण आता माझ्या स्वतःच्या व्यापारातही मोठी हानी होऊ लागलीये. हे बोलताना त्यांचा आवाज भरून आला. तेव्हा त्यांनी आपल्या तिन्ही मुलींना जवळ बोलावलं. त्या तिघी लाजलेल्या नजरेने, व्याकुळ मनाने साध्वींसमोर उभ्या राहिल्या. त्यांनी त्या साध्वीला मोठ्या आदराने नमस्कार केला. सेठ म्हणाले, माते, याच माझ्या मुली. जणू त्यांच्या भाग्याचे चक्र उलट फिरू लागले आहे. त्या दिव्य साध्वींनी ध्यानस्थ दृष्टीने तिन्ही कन्यांकडे पाहिलं. क्षणातच त्यांच्या दिव्य ज्ञानदृष्टीला सर्व रहस्य उलगडलं. त्यांना दिसलं, त्या तिन्हींच्या भोवती घोर अंधाराचं, नकारात्मक ऊर्जेचं एक आवरण फिरत आहे. जिथे त्या जातात तिथे जणू क्लेश आणि अनिष्ठ छाया पसरते आहे. या दृश्याने देवीचं हृदय करुणेने भरून आलं. त्या गंभीर स्वरात म्हणाल्या, वत्सा, धनंजयरावा, तुझ्या मुलींच्या स्वतःच्या सवयींनीच त्यांचं भाग्य कलुषित केलं आहे. त्यांच्या आळशी दिनचर्येमुळे आणि अशुद्ध आचरणामुळे त्यांच्या भोवती दुर्भाग्याचं सावट निर्माण झालं आहे. हे ऐकून तिन्ही बहिणी स्तब्ध झाल्या. त्यांच्या डोळ्यात भीती आणि पश्चात्ताप दाटून आला. देवी पुढे म्हणाल्या, या सकाळी उशिरा उठतात. सूर्योदयानंतर बऱ्याच वेळाने स्नान करतात आणि काही वेळा स्नान न करताच अन्नग्रहण करतात. त्यांच्या या अशुद्ध आचरणाने त्यांच्या भोवती तमोगुणाचं कवच उभं राहिलं आहे. त्या पुढे समजावू लागल्या, मनुष्य जेव्हा शुचिरभूतपणा आणि योग्य वेळ यांचं पालन करत नाही, तेव्हा त्याच्या सभोवताली नकारात्मक शक्ती जमा होतात आणि याच शक्तींच्या प्रभावामुळे जिथे ह्या जातात तिथे क्लेश आणि दुर्भाग्य निर्माण होतं. शीतल, मधुरा आणि सुनंदा या तिघीही लज्जेने मान खाली घालून उभ्या राहिल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांना आपल्या चुका प्रकर्षाने जाणवू लागल्या. तेव्हा देवी म्हणाल्या, आता मी तुम्हाला काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. तुम्ही सर्वांनी त्या मनपूर्वक ऐका आणि दररोज त्यांचे पालन करा. हाच तुमच्या सर्व समस्यांचा उपाय आहे. देवी पुढे म्हणाल्या, शास्त्रांमध्ये स्नानाचे अनेक प्रकार वर्णिले आहेत. त्यापैकी मुख्य 4 शुभ स्नान प्रकार सांगितले गेले आहेत: ब्रह्मस्नान, देवस्नान, ऋषीस्नान आणि मानवस्नान. यांशिवाय एक 5वा प्रकार आहे, दानवस्नान, परंतु तो त्याज्य आणि अशुभ मानला जातो. त्या प्रथम प्रकार स्पष्ट करू लागल्या. पहिला आहे ब्रह्मस्नान. ब्रह्ममुहूर्तात केलं जाणारं स्नान सर्वोत्तम मानलं जातं. ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्र संपत असताना सूर्योदयाच्या सुमारे 1.5 ते 2 तास आधीचा काळ. त्यावेळी सृष्टी अलौकिक शांततेत लीन असते. वातावरणात अद्भुत, चमत्कारिक आणि सात्विक ऊर्जा व्यापलेली असते. यालाच देवतांचा काळ म्हणतात. यावेळी देवचिंतन करत स्नान केल्यास ते ब्रह्मस्नान ठरतं. हे स्नान अत्यंत पुण्यदायी असतं. त्या पुढे म्हणाल्या, दुसरा प्रकार म्हणजे देवस्नान. प्रातः 5 ते 6 वाजण्याच्या दरम्यान केलं जाणारं स्नान देवस्नान म्हणून ओळखलं जातं.
यावेळी गंगा, यमुना आणि इतर पवित्र नद्यांचं स्मरण करत स्नान करावं. यावेळी स्नान केल्याने शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. त्या पुढे म्हणाल्या, तिसरा प्रकार म्हणजे ऋषी स्नान. पहाटेच्या वेळी जेव्हा आकाशात तारे लुकलुकत असतात, हेही खूप शुभ स्नान आहे. अजून चौथा प्रकार आहे मानव स्नान. सकाळी 6 ते 8 या वेळेत म्हणजे सूर्योदयाच्या सुमारास किंवा त्यानंतर लगेचच जे स्नान केलं जातं त्याला मानव स्नान असं म्हटलं जातं. हे स्नानही शुभ आणि फलदायी मानलं गेलं आहे. त्यापुढे समजावू लागल्या, यावेळी स्नान केल्याने शरीर दिवसभर ताजतवाण, स्फूर्तिदायी आणि सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण राहतं. ही ऊर्जा मनुष्याला प्रत्येक कार्य उत्साहाने, आनंदाने आणि मनपूर्वक करण्याची प्रेरणा देते. इतक्यात देवींचा स्वर अधिक गंभीर झाला. परंतु हेही लक्षात ठेवण्यासारखं आहे की सूर्योदयानंतर 2 प्रहर उलटून गेल्यानंतर जो स्नान करतो त्याचं स्नान दानव स्नान या श्रेणीत येतं. त्या सावध करत म्हणाल्या, सकाळी 8 वाजल्यानंतर केलं जाणारं स्नान अनुचित आणि अशुभ मानलं जातं. त्यावेळी वातावरणातील दैवी ऊर्जा अत्यंत क्षीण झालेली असते. अशावेळी स्नान करणाऱ्या मनुष्याच्या तनामनात उत्साह आणि तेजाचा अभाव राहतो. देवी स्पष्ट शब्दांमध्ये म्हणाल्या, जे लोक सूर्योदय झाल्यानंतरही आळशीपणाने निजून राहतात आणि उशिरा स्नान करतात ते दिवसभर सुस्ती, चिडचिड, क्रोध आणि द्वेषाने वेढलेले राहतात. आळस आणि अशुद्ध आचरणामुळे त्यांच्या शरीरात नकारात्मक शक्ती स्थान घेतात आणि त्यांचं दुर्भाग्य त्यांचा पाठलाग करू लागतं. हे बोलून देवी धनंजयरावांकडे वळल्या आणि म्हणाल्या, वत्सा, तुझ्या या तिन्ही कन्या प्रातःकाळी वेळेवर स्नान करत नव्हत्या. सूर्योदयाच्या बऱ्याच वेळानंतरही त्या निजून राहत. हाच त्यांच्या सासरच्या समृद्धी नष्ट होण्यामागचा मुख्य कारण आहे आणि आता त्याच सवयींमुळे तुझ्या घरची लक्ष्मीही रुष्ट होऊ लागली आहे. हे ऐकताच शीतल, मधुरा आणि सुनंदा यांना आपल्या चुकीची खरी जाणीव झाली. त्या तिघी रडत देवींच्या चरणावर कोसळल्या. माते, आमच्याकडून मोठी चूक झाली. आम्हाला क्षमा करा. आम्हाला योग्य मार्ग दाखवा. देवी गंभीर स्वरात म्हणाल्या, आता मी तुम्हाला स्नानाच्या वेळी उच्चारायचा एक अत्यंत महत्त्वाचा मंत्र सांगते. तो मन लावून ऐका आणि लक्षात ठेवा. जो कोणी या मंत्राचा जप करत स्नान करतो त्याचे पाप तत्क्षणी नष्ट होतात, त्याचं दुर्भाग्य दूर होतं आणि त्याला अपरंपार सुख समृद्धीची प्राप्ती होते. 6 मंत्राचा अर्थ सांगत स्पष्ट केलं. या मंत्राचा भाव असा आहे, हे पवित्र नद्या गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू आणि कावेरी, तुम्ही सर्व या स्नानाच्या पाण्यात सन्निध राहा. त्या स्मितहास्य करत म्हणाल्या, या मंत्राचे स्मरण करून स्नान केल्यास मनुष्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्यासारखं पुण्य मिळतं. सर्व पाप धुतले जातात आणि सौभाग्याचा उदय होतो. असं सांगून देवीने स्नानाचं महत्त्व, त्याची शास्त्रोक्त पद्धती आणि योग्य वेळ याचं सविस्तर मार्गदर्शन केलं. शीतल, मधुरा आणि सुनंदा यांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू दाटून आले. त्यांना आपल्या चुकांची पूर्ण जाणीव झाली होती. तिन्ही बहिणींनी हात जोडून देवीला प्रणाम केला आणि म्हणाल्या, माते, आपण आमचे डोळे उघडले. आता आम्ही आयुष्यभर आपल्या सांगितलेल्या मार्गाचे पालन करू. सेठ धनंजयरावांनीही नतमस्तक होऊन देवीचे मनपूर्वक आभार मानले. देवी प्रसन्न स्वरात आशीर्वाद देत म्हणाल्या, सदा सुखी रहा. तुमच्या घरात पवित्रता आणि लक्ष्मीचं वास्तव्य सदैव राहो. क्षणातच ती दिव्यप्रभा मंदावत गेली आणि श्री महालक्ष्मी त्या ठिकाणाहून अदृश्य झाल्या. तेव्हा धनंजयरावांना कळून चुकलं. स्वयं श्री महालक्ष्मी त्यांच्या उद्धारासाठी प्रकट झाल्या होत्या. या दिव्य भेटीनंतर त्या तिघी, शीतल, मधुरा आणि सुनंदा, आपल्या सासरी परत गेल्या. परंतु यावेळी त्या पूर्वीसारख्या नव्हत्या. त्या निश्चयाने, संकल्पपूर्वक आणि अंतःकरणात पश्चात्तापाची जाणीव ठेवून परत होत्या. त्यांनी श्री महालक्ष्मीने सांगितलेल्या स्नानविधी आणि नियमांचे अत्यंत कठोरपणे पालन करण्यास सुरुवात केली. आता रोज पहाटे ब्रह्ममुहूर्तातच त्यांचे डोळे उघडू लागले. आळसाचा त्याग करून त्या तत्क्षणी उठत, पवित्र नद्यांचे स्मरण करत, मंत्रोच्चार करत त्या स्नान करीत. स्नानानंतर तांब्याच्या पात्रात शुद्ध जल भरून त्या उगवत्या सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करीत. दोन्ही हात जोडून, डोळे मिटून त्या श्रद्धेने ईश्वराचे नामस्मरण करीत. नित्य प्रातः स्नानामुळे त्यांचे तन आणि मन दोन्हीही शुद्ध होऊ लागले. ज्या नकारात्मक सावल्या त्यांच्या मागे लागल्या होत्या त्या हळूहळू नाहीशा होऊ लागल्या. घरातील वातावरण पुन्हा शांत, प्रसन्न आणि सकारात्मक होऊ लागले. हळूहळू त्यांच्या पतींच्या खालावत चाललेल्या व्यापाराला पुन्हा आधार मिळू लागला. ज्या व्यवहारांमध्ये सतत तोटा होत होता ते आता लाभदायी ठरू लागले. घरात पुन्हा धनलाभ होऊ लागला.
हरवलेलं वैभव हळूहळू परत येऊ लागलं.